हिंदुस्तान. पराक्रमी वीरांच्या शौर्यगाथा अभिमानानं मिरवणारा एक शक्तिशाली देश. या देशावर अधिराज्य गाजवण्यासाठी अनेक परकीयांची आक्रमण झाली. सन 1760 अहमद शहा अब्दाली आणि नजीब खान हिंदुस्थानात हुकूमत गाजवण्यासाठी दाखल झाले. 10 जानेवारी 1760 बुराडी घाट. दत्ता जी और लड़ोगे? क्यों नहीं, बचेंगे तो और भी लड़ेंगे. मराठ्यांचा सरदार दत्ताजी शिंदे गिलच्यांशी लढता लढता कामी आला. दत्ताजी गेल्याचा खलिता सदाशिव भाऊ, विश्वासराव, शमशेर बहादर यांना मिळाला. दत्ताजीनं हिंदुस्थानासाठी बलिदान केलं. अहमदिया करारानुसार दिल्ली पातशाहीच्या रक्षणासाठी हा आमचा कोहिनूर हिरा खर्ची पडला. झाले त्याला काही इलाज नाही. आता गिलच्यांचा सूड घेतलाच पाहिजे. त्यांना हिंदुस्थानाबाहेर हकललेच पाहिजे. मराठे उत्तरेच्या रोखी निघाले होते. बुडणारी दौलत वाचवायची होती. एक एक फळी जोडायची होती. चार एप्रिल 1760 बऱ्हाणपूर. दारुगोळ्याचा चालता बोलता अंगार इब्राहिम खान गार्दी मराठा सैन्याचा अविभाज्य घटक होता. खान साहेब, जंगची तयारी कुठपर्यंत आली? तोफा दारुगोळा सज्ज आहे. तुम्ही फक्त गिलचे दाखवा, भाजून काढतो. 2 दिवसांनी शिंदे होळकरांचं पथक आलं. जनकोजी शिंदे, भाऊ काका, जनको काका साहेब गेले. महादजी शिंदे, मल्हारराव होळकर हेही सैन्यात दाखल झाले. 29 जुलै 1760 लाल किल्ल्यावर जरीपटका फडकला. मध्ये यमुना नदी नसती तर दिल्लीत मराठी आणि अब्दाली यांच्यात लढाई झाली असती. इब्राहिमच्या तोफांचा प्रभाव दिसून आला. विश्वासरावांनी पराक्रमाची शर्थ केली. दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाला 4 मुंड्या चित केले होते. दुष्टांचा संहार करायचा हाच पवित्र मुहूर्त. याच दिवशी कुंजपुरावरती झेप घेण्याचा आमचा मनसुबा आहे. 16 ऑक्टोबर 1760 कुंजपुरा. अब्दालीच्या रसदीचे मुख्य ठिकाण मराठ्यांनी जिंकले. नद्या उतरण्याचे कसब अब्दालीकडे होतेच. 2 दिवसात अब्दालीने आपली फौज सोनपतावर यमुना ओलांडून आणली. लष्करी दृष्ट्या ही गोष्ट कौतुकास्पद आहे. माफ करा श्रीमंत, आम्ही आपल्याच लष्करातले आहोत. सोनपतवरून आलोय. सोनपतवरून? काय खबर? खूप बुरी खबर आहे श्रीमंत. गिलच्या नदी ओलांडून अलीकडच्या काठाला आलाय. भाऊसाहेब, हे फार वाईट झाले. तो सोनपतवर आला म्हणजे त्यांनी आपला दिल्लीशी असलेला संपर्क तोडलाय. कोणत्याही परिस्थितीत हा राजमार्ग खुला केलाच पाहिजे. निर्धास्त रहा. याही संकटातून मार्ग काढू. शमशेर, भल्या पहाटे लष्कर माघारा कूच होईल याची साऱ्यांना इशारत द्या. मराठा सैन्य माघारी फिरले आणि पानिपतावर आले. आता 2 सैन्यांमधले अंतर फक्त 2 कोसांचे होते.
नंतर अब्दालीने मराठा सैन्याला सर्व बाजूने घेरले. बाहेरून वार्ता पण येत नव्हती. मग रसद कुठून येणार? नानासाहेब, भाऊसाहेबांसारखा अभिमानी, जिद्दी आणि खंबीर पुरुष शिवाजी बाजीरावानंतर कोणी झालाच नसेल, कोणी बघितलाही नसेल. पानिपताच्या मोहिमेतील घटकान घटका याची साक्ष देईल. सैन्य संकटात आहे. त्वरेने लष्कर आणि रसदेची व्यवस्था लावा. माझ्यासारखे अनेक पुत्र तुम्हास होतील आणि आहेत, पण 7 जन्मीच्या पुण्यानेही भाऊसाहेबांसारखा बंधू तुम्हास लाभणार नाही. अब्दालीने गोविंद पंतांचे शीर भाऊसाहेबांना भेट म्हणून नजर केले. पंतांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे तेज लोकले. कोणत्याही बाजूने सहाय्य मिळणे बंद झाले आणि रसदही बंद झाली. आणि यातूनच पानिपतचे रणशिंग फुंकले. 14 जानेवारी 1761 पानिपत. भाऊसाहेब, विश्वासराव, शमशेर बहादर, इब्राहिम खान गारदी, जनकोजी शिंदे यांनी आपल्या सैन्यासह प्राणांची बाजी लावली आणि त्यातच त्यांना वीरगती प्राप्त झाली. पानिपतावर मराठ्यांनी शौर्याने रणंगण गाजवले. उपाशी पोटी असूनही शत्रूवर तुटून पडले. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या अवघ्या 8 तासात दोन्ही सैन्याचे एकूण 1.5 लाख लोक मारले गेले. दुपारी 3 वाजेपर्यंत लढाईत मराठ्यांचेच वर्चस्व होते, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पराक्रमी पुरुषांचा पराभव सुद्धा पांगळा नसतो हे वचन मराठ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. अहमदशहा अब्दालीने नानासाहेब पेशव्यांना खलिता लिहून घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आणि सांत्वनही केले. त्याचबरोबर यापुढे आपल्यात मैत्रीचे आणि सलोख्याचे संबंध राहावेत अशी विनंतीही केली. पानिपतच्या रणसंग्रामात जबर जखमी झालेला महादजी शिंदे याला काही मराठी सरदारांनी सुखरूप दख्खनला आणले. पुढे या वीराने सन 1770 मध्ये भरतपूरचा राजा नवलसिंग याचा पराभव करून मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा जरी पराभव झाला असला तरी खऱ्या अर्थाने तो मराठ्यांचा विजयच होता.